भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी मुंब्रा रेल्वे स्थानकावर झालेल्या रेल्वे अपघाताचा प्रश्न लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहात उपस्थित केलाय। केंद्रासोबतच राज्य सरकार बैठक घेणार का असा सवाल उपस्थित करण्यात आलाय। तर लोकलची गर्दी कमी करण्याकरता सरकारचे नेमके काय धोरण आहे यावर प्रतिसवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला असता यावर मंत्री प्रताप सरनाईक यांनी सभागृहात उत्तर दिलंय। पाहूया। प्रवाशांची संख्या एवढी वाढत चाललेली आहे। कल्याण ते कसारा रोज 11 लाख पेक्षा जास्त प्रवासी त्या ठिकाणी प्रवास करतायत। मुंबईचं एक वेगळं डिव्हिजन केली पाहिजे उपनगराच्या रेल्वे प्रवाशांकरता। त्याचा एक निर्णय घेण्याची वेगळी एक यंत्रणा पाहिजे। केंद्रीय रेल्वे मंत्री, रेल्वे अधिकारी आणि प्रवासी संघटना यांची एक विस्तृत बैठक या सगळ्या विभागातल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या युद्ध पातळीवर सोडवण्याकरता, त्यातल्या ज्या काही टेक्निकल अडचणी आहेत त्या दूर करण्याकरता येणाऱ्या काळात माननीय मुख्यमंत्र्यांच्या आणि माननीय केंद्रीय रेल्वे मंत्र्यांच्या उपस्थितीत राज्य सरकार बैठक आयोजित करणार का? लोकलमध्ये बसायला जागा नसते, महिलांचे तर फार बेहाल असतात, त्याचं वेगळं असतं तरी ते माणसामध्ये, कारण तिथे पण जागा नसते। तुम्ही किती त्याला बोगे वाढवले तरी त्या हिशोबाने ती संख्या तुम्ही ॲडजस्ट करू शकत नाही। आखरी बोगे वाढवून नाही, त्याला रेल्वे कशी वाढवता येईल, अजून त्याचं एक्सपान्शन कसं करता येईल आणि ते किती दिवसात कराल, कारण की हा न संपणारा विषय आहे। सगळा भार आपल्या मुंबईवर येतो आहे। ज्या पद्धतीने किड्या माकोड्यासारखे लोक असे भरले जातात, एकमेकाला ठुसलं जाते तिथं, अशा पद्धतीचं जे चित्र आहे, भयावह चित्र आहे, हे चित्र आपण बंद करायसाठी काय प्रोग्राम आपल्याजवळ टाइम बॉन्ड आहे ते आपण सांगावं। डबल इंजिनचं सरकार ह्या प्रवाशांसाठी ज्या काही सुविधा करता येईल त्या सुविधा 100% देण्याचा प्रयत्न करते। रेल्वेची संख्या वाढवून त्यामध्ये रेल्वे प्रवाशांना एसीचं जे तिकीट दिलं जातं त्याच एसीच्या ऐवजी साधं तिकीट ज्या प्रवाशांना दिलं आणि रेल्वेचे डबे जर बंद केले तर पडून मृत्युमुखी पडणाऱ्यांची प्रमाण गौण असेल किंवा किंबहुना नसेलच असं मला वाटतं। आणि त्या माध्यमातून मुख्यमंत्री त्यावर सकारात्मक आहे। प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस घटणार नाही तर वाढणारच आहे आणि वाढत असताना इतर सगळे उपाय जे आखाती देशामध्ये असतात ते उपाययोजना आपल्याला त्याची निश्चितपणे राज्य शासनाच्या वतीनं करण्यात येईल। परंतु शेवटी रेल्वे प्रवासी हा आपल्या दृष्टीनं फार महत्त्वाचा घटक असल्या कारणानं त्यांचा जीव वाचवण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।